पासून तर मतदार नोंदणीपर्यंत. मतदार नोंदणी म्हणजे काय आहे की या वेळेस आपण कदाचित मतदार नोंदणीमध्ये चुकलो. आपला 99% काम झालेलं आहे, परंतु 99% काम झाल्यानंतर ही ज्या ज्या गावामधल्या मतदार याद्या तुम्हाला पाहणं आवश्यक आहे, त्या मतदार याद्यामध्ये डबल नाव असतील, मृत्यूची नाव असतील किंवा बाहेर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहणारे मतदार असतील, त्या मतदारांच्या बाबतीत पूर्ण माहिती आपल्या शिवसेना भवनवर सर्व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी द्यावी. आणि एकदा त्यांनी दिली तर या अभियानाच्या माध्यमातून निवडणुकीची संघटनेची तयारी काय आहे, गाव तेथे पाठी महिलांची सक्षमीकरण असेल, शिवसेना असेल, या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी खरं म्हणजे उदयजी सामंत साहेबांना विशेष आपल्या राज्याचे प्रमुख, आपल्या पक्षाचे प्रमुख आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला कार्यकर्त्यांनी ही गाव मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणं, 18 वर्ष पूर्ण झाले असेल त्याची नोंद करणं आणि स्थलांतरित दुबारा मतदार असेल त्याला वगळण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, मतदार यादीतील चुका नाव पत्ता दुरुस्त करून घ्यावं, प्रत्येक बूथवर 100% अचूक मॅपिंग आपण केलेली आहे. परंतु याची नोंदणी ही भविष्यामध्ये करणं आवश्यक आहे. आता आपल्याकडं मतदार नोंदणीसाठी पहिले आपल्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या शिवसेनेचा विचाराचा मतदार, जो मतदार अनेक वर्षापासून आपल्या सोबत आहे, नवीन तरुणाला आपल्या पक्षाशी जोडणं, महिला भगिनींना खरं म्हणजे खरी जबाबदारी ही महिला भगिनीवर आहे. 50% महिला आहे, आपल्याकडे 5% महिला उपस्थित आहे, म्हणजे 5% काही चूक नाहीये. अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आपल्याला महिलांना सक्षम करणं फार जरुरी आहे. बोलू नको, आता बोलू. एक मीटिंगला परत बोलू त्यांना आणि महिलांची सेपरेट मीटिंग आपण घेऊ, जेणेकरून आपल्याला 2 दिवस अगोदरची परिस्थिती माहीत पडली. आपण लोकांना सांगितलं की 12 वाजता कार्यक्रम आहे. अनेक लोक विचारे उन्हामध्ये आणि विशेषतः तापमान पाहिलं तर या तापमानामुळेही आपण इतक्या मोठ्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतोय. आता आपण नागरिकांशी संपर्क करावं, मतदारांशी संपर्क करावं, त्याच्याबद्दल चर्चा केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये किती मतं आहेत, यादीमध्ये किती मतं आहेत, अनेक लोकांची नावं चुकलेली असतात त्याची दुरुस्ती करणे, ठरवल्याप्रमाणे याला वेळेवर पूर्ण करून घ्यावं, ही आपली जबाबदारी आहे. आपण याच्यामध्ये कदाचित चुकलो तर मग निवडणुकीच्या वेळेस मोठी अडचण निर्माण होते. आणि आपल्या विचाराचा मतदार नोंदणीपासून तर त्याचा सर्व 18 वर्षाचा झाल्यानंतर आपल्याकडे त्याची जन्मतारखेची नोंद घेण्यासाठी आपण शाळेवर शिक्षकांना मागवलं होतं का आपण एकदा शाळेवर ज्या मुलांचे ऍडमिशन झालेले आहेत त्यांच्या आपल्याला त्या ठिकाणी जी माहिती मिळते तो 17.5 वर्षाचा झाल्यानंतर ही आपल्याला नोंद करून घेता येते. आपल्याकडे तो सॉफ्टवेअर पण बनवलेला आहे, परंतु माहिती जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत त्या माहितीप्रमाणे आपल्याला समन्वय करणे, कार्यकर्त्यांशी चर्चा करणे, गाव परत, बूथ परत, गल्ली परत, खेडे पाडे वाडी वस्ती तांडा, आपल्या मतदारसंघाची रचना खानदेश पासून तर मराठवाड्याच्या टोकापर्यंत 2 तालुके वेगवेगळे असल्या कारणाने अनेक आपण त्याच्यामध्ये विशेष ही प्रक्रिया पार पाडताना एक बूथवर कमीत कमी 15 ते 20 कार्यकर्त्याची मजबूत टीम तयार करणे, 10 महिला बहिणी तयार करणे, त्याच्या माध्यमातून आपण तो संपर्क करू शकतो.
ज्या ज्या वेळेस आपण त्यांना बोललो त्या वेळेस त्यांनी आपल्याला सर्व मदत करण्याचं काम केलं. आपल्या सिल्लोडची एमआयडीसी असेल, या एमआयडीसीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी मीटिंग आपली स्पेशल सिल्लोड सोयगावची मीटिंग बोलवली. त्या मीटिंग मध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. आज आचारसंहिता असल्या कारणाने त्याची आपल्याला सर्व माहिती देणं मंत्री महोदयालाही शक्य नाही आणि आपल्या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणं हेही आपल्या कर्तव्य आहे. साहेब, आमच्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 31 नगरसेवक या सिल्लोड नगरपालिकेमध्ये आहे. 31 नगरसेवकांपैकी आपले 28 आहेत, 3 भारतीय जनता पार्टीचे आहे. दुसरा तालुका आहे तो सोयगाव. सोयगाव तालुक्यामध्ये 19 नगरसेवक आहेत. 19 नगरसेवकांपैकी आपल्या शिवसेनेचे 17 नगरसेवक आहेत, 2 भाजपचे आहेत. जिल्हा परिषदेमध्ये एकंदरीत 9 जिल्हा परिषद सदस्य आमच्या तालुक्यामध्ये आहेत. त्यापैकी 6 जिल्हा परिषद सदस्य आपले आहेत. एकंदरीत 18 जे पंचायत समिती सदस्य त्यापैकी 8 सदस्य आपले आहेत. 10 मध्ये विरोधी पक्ष आहे. सोयगावमध्ये 2 सदस्य आपले आहेत, 1 उभाटाचा आहे आणि 3 भाजपचे आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत पाहिलं आपण तर आपल्या या सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये 52 सदस्य आपल्या पक्षाचे आहे अधिकृत आणि 6 सदस्य जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे. दुसरी पार्टी आपल्याकडे नाही. आमच्याकडे आपला मित्र पक्ष आमच्यामध्ये इथे लढाई चालती, इथे निवडणुका घेतल्या जातात. निवडणुकीच्या माध्यमातून एकंदरीत पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व संचालक आपल्या सिल्लोड सोयगावचे निवडून आलेले आहेत. तालुका मध्ये 12 इकडे 16 संचालक, इकडे 12 संचालक निवडून आले आणि विशेषतः सोयगावमध्ये जिनिंगचे आपले संचालक जे आहेत 13 संचालक आहेत. नॅशनल सुतगिरणीमध्ये 16 संचालक आहेत, तेही आपले परवाच निवडणूक झाली त्याच्यामध्ये सर्व निवडून आले. तालुका दुसरं आहे, तालुका खरेदी विक्री संघ आहे, सोयगाव तालुका खरेदी विक्री संघ आहे. या सर्वांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सहित 12 सदस्य आपल्याला पक्षाचे आहेत. गाव पातळीवर ग्रामपंचायत सोसायटी असतात त्या माध्यमातून 80% या सोसायट्या ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या आहेत. परंतु राजकारणामध्ये कितीही जास्त असले तरीही आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये शिवसेना पक्ष मजबूत कसा होईल हे मजबूत करण्यासाठी आपल्याला संजीवनी देण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी जे पाटकर साहेब असतील, आदरणीय खासदार बोंद्रे साहेब असतील, आपले या तालुक्यामधली या जिल्ह्यामधली एकंदरीत परिस्थिती पाहिली तर 6 आमदार आहेत, 1 खासदार आहे. इतकी मोठी शक्ती असून मी आपण पाठीमागे आहोत. महापालिके पाठीमागे आहे. एकंदरीत पाहिलं तर महापालिकेमध्ये आपले फक्त 13 नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदमध्ये आपण 21 सदस्य आहेत आपले. ही सर्व परिस्थिती जी आहे याच्याबद्दलही आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये याचा पाटकर साहेब तुमच्यावर जी जबाबदारी आहे याची कारण शोधणे जरूर आहे. कारण शोधून पुढच्या भविष्यामध्ये पक्ष मजबूत कसा होईल याच्याकडे दक्षता. शेवटी खाली कार्यकर्ता असला तर नेता कसा निवडेल. मला तुला आमदार व्हायचा आहे किंवा अजून कोणाला आमदार व्हायचा आहे तर त्याला खालचा पक्ष मजबूत करावा लागेल. सिल्लोड आणि पैठण या 2 सोडले तर बाकी तालुक्यामधली एकंदरीत परिस्थिती आपली थोडी फार मोठी खराब नाहीये, परंतु आपसाच्या वादामध्ये खराब झाली.